सर्वजण मजेत ना? मीही मजेत. आणि आज मी बनवणार आहे सांडगे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत तरी शेअर करते रेसिपी. तर सांडगेची रेसिपी सगळ्या जणांनी माहितीच आहे. मिक्स डाळ्यामध्ये केली जाते, भरपूर प्रकारात केली जाते. पण मी आज बनवणार आहे कैरीची सांडगे. आणि हे वर्षभर टिकतात छान प्रकारे आणि खायला पण खूप छान लागतात. जेवणाची चव वाढल्या जाते याने. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया रेसिपी. आणि खूप सिंपल आहे, त्याला काय गॅस वगैरे जाळावं लागत नाही, काहीच नाही. आणि पटकन झटकीपट होते. तर चला आपण आता रेसिपीला जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. आणि गरम खूप व्हायला लागले तर मी एकदा फॅन लावते. तर हा मी इथे कैरी घेतलेली आहे आणि याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि आता याच्यावाले साल काढून घेते मी. तर इथे मी ही कैरी घेतली आणि याचं ही काढून घ्यायचं. आणि याला अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी साल काढून घेतलेत पूर्ण कैरीचे. आणि हे याचं प्रमाण 1 किलोची कैरी आहे. तर 1 किलोमध्ये 4च कैऱ्या बसलेल्या आहेत. तर आता आपल्याला याला छानसं शिलून घ्यायचं आहे. तर ही कैरी मी याला आता छानशी किसून घेते. हे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलाय. आणि आता हे पूर्ण मी कैरी किसून घेते. तर इथं आपला हा किस करून झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत, हळद, सेंध मीठ, थोडीशी काळी मिर्च पावडर आणि भाजलेले जिरे आणि त्याची पूड केलेली आहे. तर हे एक. आणि कलर आणि तिखटसाठी लाल मिर्च पावडर आणि तीळ टाकते मी थोडीशी. आणि हे पूर्ण मी मिक्स करून घेते. आणि हे असंच अजून याच्यामध्ये अजून एक वस्तू ॲड होणार आहे. आणि मग आपल्यावाले सांडगी तयार होतील. जसं पाहिजे तसे आपण याच्यामध्ये हे पोहे ॲड करणार आहेत. आणि हे पोहे जे आहेत ना, ते मी छानसे चाळून साफ करून घेतलेत. तर मी हे जाडसर पोहे घेतलेले. तुमच्याकडे असले तर तुम्ही पातळ पोहेसुद्धा ॲड करू शकता. आणि याला अशा प्रकारे असं पुस करून घ्यायचं. आणि याला ऑलरेडी पाणी सुटतंय कैरीला, मीठ वगैरे टाकलंय तर जितके पोहे तुमच्याकडून बसल्या जातील तितके तुम्ही पोहे यामध्ये ॲड करू शकता. तर हे पूर्ण रेडी झालेलं आहे. आणि आता हे आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही असं. तर एवढे माझे हे करून झालेत. आणि इथं पण अशा प्रकारे केलेत. आता तुमच्याकडे जर वेळ खरंच कमी असेल तर तुम्ही पूर्ण 1 दिवस उन्हामध्ये याला सुकवू शकता. पण आता मी थोडेसे उशिरा केले, त्यामुळे आता मी फॅन खाली सुकायला लावलेत. आणि नंतर याला मी पूर्ण दिवसभर उद्या ऊन देणार आणि मग तुम्हाला दाखवणार. तर आपले सांडगे इथे मस्तपैकी मी एक रात्र फॅन खाली सुकवलेत आणि पूर्ण 1 दिवस उन्हामध्ये सुकवले आणि एकदम कडकडीत सुकलेले आहेत मस्तपैकी. आता हे कसे तुम्ही खाणार यावर डिपेंड आहे. वाव, का भारी लागते रे. तर एवढे सगळे हे आपले सांडगे रेडी झालेले आहे. आणि कलर पण खूप छान आलेला आहे याला. आणि याची आता खाण्याची पद्धत अशी आहे, तुम्ही एकतर याला भाजून खाऊ शकता, नाहीतर मग तेलामध्ये फ्राय करून खाऊ शकता. अशा प्रकारे तेलामध्ये तुम्ही फ्राय करा आणि मंद आचेवरती फ्राय करून तुम्ही याला खाऊ शकता. अशा प्रकारे मस्तपैकी असे खरपूस खमंग भाजून घ्यायचे.